वडेट्टीवारांकडून नवनीत राणा यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे। निवडणुकीमध्ये जिरवली तरी राणा शुद्धीवर येत नाहीत। राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली विषवल्ली असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावलेला आहे। राणांवर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे। विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केलेली आहे। निवडणुकीमध्ये जिरवली तरी राणा शुद्धीवर येत नाहीत। राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली विषवल्ली असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। सोबतच राणांवर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणीही विजय वडेट्टीवारांनी केली आहे। नवनीत राणा ही एक पोसलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोसलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। तिथे बुरखेवाले नव्हते। तुला कसं माहित? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही। आणि धर्म सांगून हिंदू सांगतात। ज्यांना हनुमान चालीसाच्या 2 लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्यात। आणि बुरखेवाले नव्हते ना, बुरखेवाले हे नव्हते। नवनीत राणावर ज्या जातीय आणि धर्मांध भाषेचा वापर केलाय, धर्मांधता पसरवली, विषमता पसरवली आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे। त्यांच्यावरही झालं पाहिजे आणि त्या डॉक्टर बोंडेवरही झालं पाहिजे। ते कुठेतरी चुकीची माहिती दिली। विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केलेली आहे। नवनीत राणा यांच्याकडून जातीय विष पेरलं जातंय अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली। त्यामुळे नवनीत राणा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। निवडणुकीमध्ये जिरवली तरी देखील अद्याप नवनीत राणा शुद्धीवर येत नाहीत। राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली विषवल्ली असल्याचं विधान त्यांनी केलं।